आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकलेली आहे। ईडीचं पथक सकाळीच वायकरांच्या घरी पोहोचलेलं आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। ठाकरेंच्या सेनेचे आमदार रवींद्र वायकर पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आहेत। सकाळपासूनच त्यांच्या घरी ईडीचं पथक पोहोचलेलं आहे। चौकशी सुरू झाली आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यामध्ये याआधी सुद्धा वायकरांची चौकशी झाली होती आणि आता थेट वायकर यांच्या घरी ईडीने धाड टाकलेली आहे। त्या ठिकाणी ते पोहोचलेत आणि वायकरांची चौकशी त्या ठिकाणी सुरू असल्याचं कळतंय। भूखंड घोटाळा आहे ज्याच्यावरून वायकरांवर ईडीचा संशय आहे। यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने चौकशी वायकरांची झाली होती। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, सध्या ईडीची टीम नेमकं कुठे आहे आणि काय नेमका वायकरांच्या अडचणी वाढू शकतात? आपण जर पाहिलं तर वायकरांची या आधी ही जी आहे ती चौकशी सुरूच होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले होते 500 कोटींचे, त्या अनुषंगाने हा संपूर्ण एकंदरीत कारवाई जी त्यांच्यावर सुरू झाली त्यानंतर आज सकाळी 8:30च्या सुमारास एक पथक जे ते रवींद्र वायकर म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार यांच्या घरी दाखल झालेले आहे। एकंदरीत जर माहिती अशी मिळते की 10 ते 12 ईडीचे अधिकारी जे आहेत ते आता संपूर्ण चौकशी आणि पेपर तपासणी करताना त्यासाठी तिथे दाखल झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूखंड होता। वायकरांवर असा आरोप करण्यात आला होता किरीट सोमय्या यांच्याकडून की त्यांनी एका महानगरपालिकेच्या जागेवर भूखंडावर त्यांचं स्वतःचं पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा प्रयत्न केला होता आणि या अनुषंगाने किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर वेळोवेळी आरोप केले होते आणि त्यानंतर आता थेट ईडीचे एक पथक जे ते रवींद्र वायकर यांच्या घरी दाखल झालेले आणि त्यांची चौकशी जी आहे ती आता त्यांच्याकडून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। जी, ईडीकडून कुठली कागदपत्र ताब्यात घेतली गेली आहेत किंवा इतर कुठल्या वस्तू त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्या गेल्यात पुढच्या चौकशीसाठी, अशी काही माहिती? अद्याप अशाही कोणत्याही गोष्टी ताब्यात घेतल्यात आलेल्या नाहीयेत। आपण जर पाहिलं ज्या वेळी ईडीचं पथक जे ते चौकशीला गेला असता 10 ते 12 तास ही संपूर्ण चौकशी जी ती होती। या आधीही ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांवर आणि एकंदरीत सचिवांवर जे त्या ईडीच्या धाडी पडल्याच्या मागच्या वेळेस जे सूरज चव्हाण यांच्या घरी जेव्हा ईडीचं पथक दाखल झालं होतं तेव्हा सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंतचा कार्यकाळ जो तो ईडीच्या पथकाने त्यांच्या घरात काढला तर संपूर्ण पेपरवरची कागदावजांची दस्तावेजांची तपासणी केली होती। त्याच अनुषंगाने आजची सुद्धा ही धाड जी असणार आहे तिचाही एकंदरीत कार्यकाळ जो असणार आहे तो संपूर्ण दिवसाचा असेल आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच काय गोष्टी ज्या आहेत त्या घेतल्या जातील आणि कोणते कोणते कागदपत्र तपासले जातील याची माहिती जी आहे ती संध्याकाळी ईडीकडून सांगण्यात येईल। जी अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। ईडीचं पथक सकाळीच रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचलेलं आहे। सध्याची एक मोठी बातमी आपण बघतोय। यापूर्वी सुद्धा वायकरांची चौकशी झाली होती आणि आता सुद्धा जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडीच्या रडारवर आहेत आमदार रवींद्र वायकर। ठाकरेंच्या सेनेचे आमदार आहेत वायकर। ईडीचं पथक हे त्यांच्याकडे पोहोचलेलं आहे। यापूर्वी सुद्धा वायकर याच सगळ्या प्रकरणावरून प्रचंड चर्चेत आले, ईडीच्या रडारवर होते, चौकशीसाठी बोलावलं गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा थेट वायकरांच्या घरी आता ईडीची टीम दाखल झालेली आहे। या संदर्भातले आणखी काही तपशील आपण बघतोय। जोगेश्वरी इथल्या भूखंडावर क्रीडा विषयक उपक्रम राबवण्याचा करार वायकर यांनी महापालिकेसोबत केलेला होता। वायकरांवर नेमका काय आरोप आहे ते आपण बघतोय। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर असताना ही परवानगी दिली गेली होती। आरक्षित असलेल्या भूखंडावर वायकर यांनी हॉटेल उभारलं। महापालिकेचा 500 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप या सगळ्या दरम्यान केला गेलाय। आरक्षित असलेल्या भूखंडाचा हॉटेल बांधण्यासाठी वापर केल्याचा ठपका असा आरोप त्यांच्यावर ठेवला गेलाय। जोगेश्वरी इथल्या भूखंडाचा हा सगळा घोटाळा आहे ज्याचा आरोप रवींद्र वायकरांवर आहे आणि त्याच्यामुळे ईडीच्या रडारवर रवींद्र वायकर आहेत सातत्यानं। यापूर्वी सुद्धा त्यांची चौकशी झाली होती आणि आज सकाळीच रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी ईडीची टीम पोहोचली आणि आता सध्या ईडीची टीम तिथेच आहे। चौकशी वायकरांची सुरू आहे। यापूर्वी सुद्धा त्यांची चौकशी झाली होती। ठाकरेंच्या सेनेचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीनं धाड टाकलेली आहे। पुन्हा एकदा वायकर ईडीच्या रडारवर आहेत। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण आहे। त्यांनी वेगळ्या कामासाठी म्हणजे क्रीडा मैदानासाठी म्हणून एखादी जागा पालिकेकडून घेणं, त्या संदर्भातला करार करणं आणि त्याच्यावर हॉटेल उभारणं आणि पालिकेचं लाखोंचं कोट्यवधींचं नुकसान करणं हा सगळा ठपका त्यांच्यावर ठेवला गेलेला आहे।